नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्सचा 5वा लेसन चालू करत आहोत आज. सबस्टन्सेस इन द सराउंडिंग्स, देअर स्टेट अँड प्रॉपर्टीज. पदार्था सभोवतालच्या अवस्था आणि त्याचे गुणधर्म. सबस्टन्सेस म्हणजे घटक, सराउंडिंग म्हणजे आपल्या आजूबाजूचे, देअर स्टेट्स म्हणजे अवस्था आणि प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म. आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे किंवा जे पदार्थ आहेत त्याचे काही अवस्था आणि त्याचे गुणधर्म. कॅन यू रिकॉल, तुम्हाला माहितीच आहे, नेम द सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस स्टेट्स ऑफ वॉटर. त्या पाणी जे आहे त्याचे स्थायू, द्रव आणि वायू अशा अवस्थेची आहेत. सॉलिड मीन्स स्थायू रूप, लिक्विड म्हणजे द्रव पातळ असतं, सॉलिड म्हणजे घट्ट, लिक्विड म्हणजे पातळ आणि गॅसियस म्हणजे वायू म्हणजे त्याची वाफ होते. अशा ह्या पाण्याच्या काय आहेत, 3 स्टेट्स आहेत, 3 अवस्था आहेत. चेंज ऑफ अ स्टेट ऑफ अ सबस्टन्सेस, मग पदार्थांच्या अवस्था आणि त्यांमध्ये होणारा बदल, त्यामध्ये होणारा अवस्थांतर त्याला म्हणतो, त्यामधला बदल कसा होतो. लेट्स ट्राय दिस. Take pieces of a wax in a bowl and heat them on a candle or spirit lamp. एका वाटीमध्ये तुम्ही काय करा, वॅक्स मेणाचे तुकडे घ्या. ते तुकडे घेऊन ते मेणबत्ती किंवा स्पिरिट दिव्यावरती तापवा. म्हणजे आपला बर्नर आहे गॅसचा, त्या घरी सगळ्यांच्या दिव्या असतातच. मग काय करायचं, एका वाटीमध्ये वॅक्स घेतल्यानंतर ते स्पिरिट लॅम्पवरती किंवा एका कॅन्डलवरती काय करायचं, ते वॅक्स वितळवायचे. म्हणजे त्यावरती मेणबत्तीचा तुकडा काय करायचा आहे, धरायचा आहे. मेणाचे तुकडे मेणबत्तीवर धरा. हाऊ डू द पीसेस ऑफ वॅक्स चेंज, मेणाच्या तुकड्यांमध्ये काय बदल होतो. व्हॉट वॉज द इनिशियल स्टेट ऑफ वॅक्स, वरील कृतीत प्रथमतः मेणाची अवस्था कोणती होती. मग पहिल्यांदा मेण घेतलं, ते मेण कसं होतं, घट्ट होतं. म्हणजे कसं होतं, सॉलिड स्टेटमध्ये होतं. व्हॉट डिड इट गेट कन्व्हर्टेड इनटू, त्याच्या अवस्थांतर कशात झालं, घट्ट होतं. त्याला वितळवल्यानंतर ते काय झालं, लिक्विड स्टेटमध्ये झालं. नाव कीप द सेम बाउल इन अ कोल्ड वॉटर, व्हॉट हॅपन, आता ही वाटी पुन्हा थंड पाण्यात ठेवा, काय झाले. म्हणजे पहिल्यांदा ते सॉलिडमध्ये होतं, त्यानंतर त्याचं लिक्विड झालं, लिक्विड होताना त्याचे काय बाहेर पडले, वेपर्स बाहेर पडले, म्हणजे ते गॅसियस स्टेट्समध्ये झाले. आणि पुन्हा ते वॅक्स थंड केलं तेव्हा ते पुन्हा कशामध्ये झालं, तर सॉलिड स्टेटमध्ये झालं. व्हेन सबस्टन्सेस चेंजेस फ्रॉम द वन स्टेट टू अनादर, द प्रोसेस इज कॉल्ड चेंज ऑफ स्टेट ऑफ द सबस्टन्सेस. When a substance changes from one state to another, the process is called change of state of the substances. पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेमध्ये जातो, त्या क्रियेस आपण काय म्हणतो, तर चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्सेस, पदार्थाचे अवस्थांतर असं आपण त्याला म्हणतो. मग आपल्याला इथे चित्रामध्ये वॅक्स इन अ सॉलिड स्टेट, ते सॉलिडमध्ये आहे, त्याला हीट दिल्यानंतर ते लिक्विड स्टेटमध्ये झालं. पीसेस ऑफ अ वॅक्स, तुकडे घेतलेले वाटीमध्ये. त्यानंतर असाच दुसरा आहे, कॅन यू टेल, तुम्ही सांगा. आपण लेट्स ट्राय दिस करून बघितला. आता दुसरा आहे, रीड दिस द लिस्ट ऑफ अ सबस्टन्सेस. या लिस्टमधले सबस्टन्सेस, स्पिरिट म्हणजे तुमचा गॅस, कापूर, पेट्रोल, घी, कोकोनट ऑइल, नॅफ्थॅलिन बॉल्स, अमोनियम क्लोराईड. नॅफ्थॅलिन बॉल म्हणजे तुमच्या डांबर गळ्या आणि कापूर म्हणजे तुम्ही जो देवासमोर लावता तो कापूर. विच डज अ फ्रीझर इन अ विंटर, कोणते पदार्थ तुम्ही थंडीमध्ये गोठलेले पाहिले आहेत. थंडीमध्ये आपण आपल्या डोक्याला लावतो तेल, ते तेल खोबरेल तेल काय होतं, गोठलं जातं. एखादं वॅक्स वगैरे असेल ते सुद्धा काय होतं, घोटलं म्हणजे कठीण होतं, ते ओपन होत नाही. विच लिक्विड हॅव यू सीन चेंज इन टू अ वेपर, कोणत्या द्रवाचे वायू रूपांतर झालेले तुम्ही पाहिले, ते काय केल्यानंतर ते वायूमध्ये. विच सॉलिड डायरेक्टली चेंज इन टू अ गॅसियस स्टेट, कोणत्या स्थायूचे परस्पर वायू म्हणजे स्थायू, आत्ता ते सॉलिडमध्ये आहे पण ते लिक्विडमध्ये न होता त्याचं काय होतं, वेपर्स तयार होतात. व्हॉट डू वी लर्न फ्रॉम दीज, यावरून काय समजते. म्हणजे काही पदार्थ असे असतात की ते सॉलिडमध्ये आहेत, ते लिक्विडमध्ये होतात पण त्यांचा बाष्प तयार होतो, गॅसियस स्टेट्स तयार होते.
तर काही पदार्थ असे असतात की ते सॉलिडमध्ये असतात आणि ते फक्त डायरेक्ट गॅसियस स्टेट्समध्ये सुद्धा तयार होत असतात. The state of substance changes if it is heated or cool. पदार्थास उष्णता दिल्याने किंवा त्यातील उष्णता काढून घेतल्याने पदार्थांचे चेंज होतो, पदार्थांचे अवस्थांतर येते. Substances in our surroundings is found in either the solid, liquid or gaseous states. आपल्या सभोवतालचा प्रत्येक पदार्थ हा स्थायू, द्रव, वायू यापैकी कोणत्या ना कोणत्या तरी अवस्थेमध्ये आपल्याला आढळतो. जसं की तुमचा आईस आहे हा तुम्हाला सॉलिडमध्ये मिळतो. तो तुम्ही फ्रीझरमधून बाहेर काढल्यानंतर ठेवल्यानंतर तो कशामध्ये जातो तर लिक्विड स्टेटमध्ये जातो. आणि लिक्विड स्टेटमधून पुन्हा ते सॉलिड होत असताना किंवा त्याला आपण जर हीट दिली तर काय होतं, तो जो आईस आहे तो लिक्विडमध्ये झाल्यानंतर त्याची परत वाफ तयार होते, म्हणजे ते गॅसियस स्टेट्समध्ये जातात आणि ते पुन्हा शांत करून पुन्हा फ्रीझरमध्ये ठेवलं तर पुन्हा आईस होतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं काय होत असतं तर अवस्थांतर होत असतो. चेंज इन अ सबस्टन्सेस, प्रत्येक घटक हे बदलत असतात आणि प्रत्येकाच्याच कोणत्या तरी स्वरूपामध्ये हा पदार्थ आपल्याला पाहायला मिळत असतो. इन द पास्ट असं होऊन गेलं. इन द 19th सेंचुरी, 19व्या शतकात, द सायंटिस्ट जे. विलार्ड गिबर्स शोड दॅट द characteristic properties of a substance depend on its physical state and the arrangement of particles. विलार्ड गिबर्स या शास्त्रज्ञांनी काय केले, पदार्थांची विशिष्ट वैशिष्ट्य ही त्यांच्या अवस्थांवर व पार्टिकल्स त्यांच्या कणांच्या रचनेवर अवलंबून असतात हे दाखवून दिले. म्हणजे प्रत्येक पदार्थ जसा आहे त्यावर त्याची साईज ठरवली जाते, त्यावर त्याचे वेगवेगळे गुणधर्म ठरवले जातात. हे आहे आजच्या या लेसनमधलं. पुढचा पॉईंट आहे पॉईंट्स सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस. फॉर एक्झाम्पल सांगितले, तुम्हाला एखादे एक्झाम्पल दिले. पीसेस ऑफ आयर्न, लोखंडाचा चुरा किंवा लोखंडाचा तुकडा, लोखंडे. वॉटर, स्पिरिट, ऑइल. मग तो स्थायूमध्ये आहे, सॉलिड स्टेटमध्ये आहे. हॅज अ शेप इट्स ओन, स्वतःचा आकार असतो त्याला. रिटेन शेप नो मॅटर हाऊ इट इज इन केप, कसेही ठेवले तरी आकार कायम आहे तसाच राहतो. बरोबर. आयर्न, लोखंड आहे तुमचं, एखादा लोखंडाचा लोखंड आहे, त्या लोखंडाचा तुम्ही आकार बदलू शकता का? नाही. त्याचं व्हॅल्यू म्हणजे त्याचं आकारमान काय आहे, हॅज अ डेफिनाइट व्हॅल्यू, ठराविक आकारमान असते. सॉलिड लाईक शुगर, सँड व्हेन प्रोव्हाइडेड ऑन अ फ्लॅट सरफेस फ्रॉम अ हीप. साखर, वाळू असे स्थायू सपाट पृष्ठभागावर ओतल्यास त्याचा काय होतो, ढीग तयार होत असतो. म्हणजे सॉलिड काय तर ढीग एखाद्या प्रमाणामध्ये काय राहतं ते घट्ट अशा स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लिक्विड, वॉटर, स्पिरिट, ऑइल. पाणी आहे, स्पिरिट आहे, तेल आहे. डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन. लिक्विडमध्ये कशालाही शेप नाही, म्हणजे कशालाही तुमच्या स्वतःचा आकार असा नसतो. टेक द शेप ऑफ द कंटेनर. जर ते तेल एखाद्या भांड्यामध्ये ओतलं तर त्या तेलाला त्या भांड्याचा आकार येत असतो. त्याचा व्हॅल्यूम, त्याचा आकारमान, इट हॅज अ स्पेसिफिक व्हॅल्यूम, ठराविक आकारमान असते. ऑक्युपाइज अ डेफिनेट पोर्शन ऑफ ए कंटेनर, भांड्यातील ठराविक जागा ते व्यापतात. स्प्रेड्स ऑन अ फ्लॅट सरफेस ऑन पोरिंग फ्लोज डाऊनवर्ड्स अलॉंग अ स्लोप. आणि ते सपाट पृष्ठभागावर ओतले तर ते काय होतात, पसरतात आणि ज्या दिशेने डाऊनवर उतार आहे त्या दिशेने ते लिक्विड काय होतं, वाहून जात असतं. गॅसेस म्हणजे काय तर एअर, हवा. डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन. हवा जी आहे त्याला सुद्धा स्वतःचा आकार नाही. ऑक्युपाइज ऑल द अवेलेबल स्पेस. उपलब्ध असलेल्या सर्व जागा ती काय करते, व्यापते. डज नॉट हॅव अ डेफिनेट व्हॅल्यूम. ठराविक आकारमान नसते. ऑन अ चेंजिंग द प्रेशर ऑन अ गॅस इन अ क्लोज्ड कंटेनर इट्स व्हॅल्यूम ऑल्सो चेंज. आणि भांड्यात बंदिस्त वायूवरील दाब कमी जास्त केल्यास त्याचे आकारमान काय होते, कमी जास्त. म्हणजे काय होतं, एखाद्या बंद डब्यात आपण बिस्किट ठेवले पॅक डब्यात तर ती आहेत तशी कडक राहतात, पण जर त्यामध्ये थोडी तरी हवा गेली तर ती बिस्किट काय होतात,
लूज पडतात. म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस ह्या ज्या 3 अवस्था आहेत, ह्या ज्या 3 स्टेट आहेत, त्यामध्ये प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी आहे. सॉलिड ओन शेपमध्ये आहे, तिला स्वतःचा आकार असतो. लिक्विडला शेप नाही, त्याला आकारही नाही. ते लिक्विड जिथं ओतू त्या भागानं ते चालायला लागतं. आणि गॅसियस डू नॉट हॅव अ शेप इट्स ओन, त्यालाही स्वतःचा असा आकार नाही. आज आपण एवढं बघूया, राहिलेला पॉईंट उद्याच्या तासाला बघूया. थँक्यू.